नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात मराठी वर्ल्ड आणि आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाच्या आणि चर्चेत असलेल्या विषयावर। ज्येष्ठ नेते शरद पवार राज्यसभा सोडणार का आणि जर त्यांनी हा निर्णय घेतला तर त्यामागे नेमकी रणनीती काय असू शकते। तसेच नव्या पिढीतील नेतृत्व म्हणून पार्थ पवार यांचे नाव पुढे येत आहे का। हा केवळ एका जागेचा प्रश्न नाही, हा प्रश्न आहे पक्षातील पिढी बदलाचा, कुटुंबीय राजकारणाचा आणि महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकीय समीकरणांचा। मित्रांनो, सर्वप्रथम समजून घ्यायला हवे की शरद पवार यांचे राजकारणातील स्थान काय आहे। ते केवळ महाराष्ट्राचे नाही तर राष्ट्रीय पातळीवरील मोठे नेते आहेत। मित्रांनो, शरद पवार साहेब त्यांनी मंत्रिपद भूषवले, केंद्रीय मंत्रिपद सांभाळले, कृषी मंत्री म्हणून देशभरात ओळख निर्माण झाली। मित्रांनो, त्यांची राजकीय कारकीर्द जवळपास 5 दशकांहून अधिक आहे। ते रणनीतिकार म्हणून ओळखले जातात। राजकीय समीकरणे बदलण्यात, सत्तेचे गणित मांडण्यात आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात त्यांचा हातखंडा आहे। मग असा नेता अचानक राज्यसभा का सोडेल, हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे। मित्रांनो, राज्यसभा म्हणजे संसदेतलं उच्च सदन। इथे अनुभवी आणि धोरणात्मक नेत्यांना पाठवले जाते। राज्यसभा सदस्य म्हणून पाठवले जाते। राष्ट्रीय पातळीवर भूमिका मांडता येते, विधेयकांवर प्रभाव टाकता येतो, पक्षाला धोरणात्मक बळ देता येते। जर शरद पवार यांनी ही जागा सोडली तर तो साधा निर्णय नसेल, तो राजकीय संदेश असेल। महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात मोठी उलथापालथ झाली, पक्षामध्ये फूट पडली, सत्ता समीकरणे बदलली। या सगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 2 गट निर्माण झाले। अशा वेळी नेतृत्वाचा प्रश्न महत्त्वाचा ठरतो। ज्येष्ठ नेत्यानंतर पुढे काय, पुढे कोण, हा प्रश्न आज प्रत्येक पक्षासमोर उभा आहे। मित्रांनो, पार्थ पवार हे तरुण चेहरे आहेत। त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती। जर ते विजयी झाले नाहीत तरी त्यांचे नाव राजकारणात चर्चेत आले। आता राज्यसभेसाठी त्यांचे नाव चर्चेत आहे। मग प्रश्न असा आहे की हा पिढी बदलाचा भाग आहे का, की राजकीय वारस तयार करण्याची प्रक्रिया। भारतीय राजकारणात कुटुंबीय वारसदारांची परंपरा नवीन नाही मित्रांनो। उदाहरण गांधी परिवार। पण प्रत्येक वेळी जनता एकच प्रश्न विचारते, नेतृत्व गुणवत्ता पाहून दिले जाते की नाते संबंध पाहून दिले जाते। मित्रांनो, जर शरद पवार राज्यसभा सोडतात तर त्यामागे काही शक्यता असू शकतात। पहिली म्हणजे पिढी बदलाचा स्पष्ट संदेश, तरुण नेतृत्वाला संधी देण्याचा निर्णय। दुसरं, पक्षातील संतुलन राखणे, अंतर्गत गटबाजी टाळण्यासाठी एक रणनीती पाऊल। आणि तिसरं म्हणजे राष्ट्रीय राजकारणातील वेगळा रोल, कदाचित सक्रिय संसदीय भूमिका, मार्गदर्शक भूमिकेत जाण्याचा विचार करत असतील। मित्रांनो, जर हा निर्णय झाला तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी मिळेल, विरोधकांना टीका करण्याची संधी मिळेल, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये नवे समीकरण तयार होऊ शकते। राज्यसभेची एक जागा म्हणजे फक्त खुर्ची नाही, ती प्रतीक आहे। ती प्रतीक असते सत्ता, प्रभाव आणि भविष्याची। शेवटी कोणताही राजकीय निर्णय जनतेच्या नजरेतून सुटत नाही। जनता विचारते, हा निर्णय पक्षासाठी आहे का, की कुटुंबासाठी, की दीर्घकालीन रणनीतीसाठी। आजच्या सोशल मीडियाच्या युगात प्रत्येक निर्णयाचे विश्लेषण होते आणि आगामी निवडणुका, पक्षातील फेरबदल आणि दिल्ली मुंबईतील उच्च राजकीय हालचाली हे सगळे पुढील काही महिन्यात स्पष्ट होईल। हे सगळंच पुढील काही महिन्यामध्ये स्पष्ट होईल। जर पार्थ पवार यांना राज्यसभा मिळाली तर तो अधिकृत पिढी बदलाचा संकेत असेल। जर शरद पवार कायम राहिले तर तो अनुभवाला प्राधान्य दिल्याचा संदेश असेल। महाराष्ट्राचे राजकारण नेहमीच गतिमान राहिले आहे। आज प्रश्न आहे अनुभव विरुद्ध तरुणाई, परंपरा विरुद्ध बदल, रणनीती विरुद्ध भावना। या सगळ्यांमध्ये अंतिम निर्णय राजकीय गणितावर अवलंबून आहे। मित्रांनो, आज आपण सविस्तर चर्चा केली, शरद पवार राज्यसभा सोडणार का, पार्थ पवार यांची संभाव्य एंट्री आणि महाराष्ट्रातील बदलते राजकीय समीकरण। हा विषय अजूनही चर्चेत आहे। अधिकृत घोषणा होईपर्यंत अंदाज बांधले जातील। पण मित्रांनो, एक गोष्ट नक्की, महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काही महिने अत्यंत निर्णायक असणार आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून तुमचे मत नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका विषयासोबत। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।